मित्रांनो, नमस्कार. मी आपला आर्यन हेगडे. अमर सहकारीचा 8व्या भागाला आपणा सर्वांना स्वागत आहे. इतक्या दिनापर्यंत संस्थेचा स्थापना, सदस्यत्व घेणे, कार्यकारी समितीचे कर्तव्य आणि रचना आणि कर्तव्य, सर्व सदस्य सभेच्या काय चर्चा करावी हे सगळे विषय मी तुम्हाला सांगितलो आहे. तर आत्ता बघूया हिशोब पद्धत म्हणजे हिशोब कसा ठेवावे, काय मॅनेजरने हिशोब कसा ठेवावे आणि कसा ठेवतो हे बघूया. प्रत्येक जमा खर्चला वचर घ्यायला पाहिजे. वचर म्हणजे जमा किंवा खर्च रसीद. असं घेतलेलं वचर पहिले जनरल रजिस्टर म्हणजे सामान्य वही दाखल कराव्या. नंतर त्या सदस्याच्या किंवा त्या विभागावर रजिस्ट्रात ते लिहून काढावे आणि त्या दिवसाच्या जमा खर्च त्या दिवसातच करायला पाहिजे. पण माझा अनुभव आहे आणि सांगतो की थोडी ग्रामीण भागात त्या दिवसाची हिशोब त्या दिवशी संपायला होत नाही. तर दुसऱ्या दिवस तरी पहिल्या दिवसाचा हिशोब संपून घ्यायला पाहिजे. आणि असं सामान्य वेळेत आणि त्या विभागवार रजिस्ट्रात लिहून घेतल्यानंतर अजून एक रजिस्टर असावे की पक्का रजिस्टर, ह्याला किर्दी म्हणतात. म्हणजे जनरल रजिस्टरात काय बँकेचे वहिवाट नसते, पण किर्दीत जनरल रजिस्टरात असलेले सगळे विषय, बँक ट्रान्झॅक्शन्स आणि हातात त्या दिवसात किती पैसे राहिले ह्याचं टॅली करून घ्यायला पाहिजे. आणि त्या दुसरे दिवस तरी ह्या किर्दी रजिस्टर लिहून काढावे. आणि मॅनेजरचं कर्तव्य म्हणजे त्या महिन्यात कार्यकारी मंडळाने काय विषय संपून घ्यायला सांगितले त्यांचा आज्ञा पालन करून घ्यावे. आणि अजून एक म्हणजे हातात किती पैसे शिल्लक राहिले हे त्या महिन्याच्या कार्यकारी मंडळात हिशोब देऊन त्याला मंजुरी घ्यायला पाहिजे. आणि कशासाठी त्या पैसे तितके हातात राहिले ह्याचा विवरण द्यायला पाहिजे. आणि कुठल्याही मेंबर आपल्या खात्याच्या रजिस्टरचा ते एक पान म्हणजे आपल्या खात्याचं एक पान बघून घ्यायला स्वतंत्र आहे. दुसऱ्यांचा हिशोब त्या बघू नये आणि संस्थेचे सिब्बंदी पण दुसऱ्यांच्या कसले व्यवहारचा विषय दुसऱ्या सदस्याला कळू नये, हे गौप्यतेचे विषय असावे. आणि आत्ता बघूया कार्यदर्शी किंवा मॅनेजरच्या कर्तव्य काय आहे. वेळोवेळी सरकारच्याने किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकपासून किंवा इतर कुठल्याही संस्था किंवा व्यक्तीपासून आलेल्या पत्र किंवा माहिती व्यवस्थित ग्रहण करून घ्यावे आणि त्याला उत्तर द्यावे. आणि त्याला तर उत्तर द्यायला कळत नाही, समजत नाही, तर दुसऱ्या कुठल्याही संस्थेच्या कार्यदर्शी किंवा सिब्बंदीकडनं माहिती घ्यावी किंवा आडಳಿತ कमिटीपासून माहिती घेऊन उत्तर द्यावे. आणि सरकारला काहीतरी माहिती व्याज म्हणा, कर्ज म्हणा असं तरी असलं तर त्यांना माहिती विचारतात, तेव्हा लवकरात लवकर ह्या माहिती सरकारला द्यायला पाहिजे. आणि आडಳಿत कमिटीने काही सूचित केलेल्या कामकाज व्यवस्थित ते वेळोवेळी करून संपवायला पाहिजे. संस्थेच्या सिब्बंदी व्यवस्थित काम करतात की नाही आणि ते हिशोब सगळं व्यवस्थित ठेवलं की नाही, अकाउंटंट किंवा दुसरे सिब्बंदी सगळं व्यवस्थित माहिती ठेवलं की नाही ह्या वेळोवेळी बघत राहायला पाहिजे. आणि सदस्याकडून कर्ज मागणीसाठी अर्ज आले आणि आडಳಿत कमिटीने त्याला मंजुरी दिली तरी थोडे कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकपासून कर्ज आणायचं असते, तर तसल्या प्रकरणी आडಳಿತ मंडळाने मंजुरी दिलेल्या कर्जाचे व्यवस्थित कागदपत्र जिल्हा मध्यवर्ती बँकला पाठवून द्यायला पाहिजे. आणि वेळोवेळी कर्जाचा किंवा ठेवणीचा व्याजमध्ये काहीतरी बदलावून झाले तर आडಳಿत समिती समोर ह्याविषयी ठेवलं पाहिजे आणि त्यांनी काय सूचित करतात तसं बघून घ्यायला पाहिजे.
आणि महिन्याचा संपल्यानंतर कसं आपला पगार घेतो किंवा भत्ता घेतो, तसंच दुसऱ्या सिब्बंदीचा पगार किंवा भत्ता त्यांना द्यायला पाहिजे आणि व्यवस्थित रजिस्टरमध्ये ते लिहून ठेवायला पाहिजे आणि अध्यक्षाच्या समोर ते ठेवायला पाहिजे. ग्रॅच्युटी, प्रॉव्हिडंट फंड मोडून गेलेले असले तर ते पण कुठं गुंतवणूक करून घ्यायच्या त्या प्राधिकाराच्या समोर व्यवस्थित ते गुंतवणूक करून घ्यायला पाहिजे. आणि कटबाकी सदस्यावर काहीतरी कारवाई करायला आढळते कमिटीने सूचना केले तर लवकरात लवकर म्हणजे नोटीस देणे किंवा त्यावर काहीतरी क्रम घ्यायचं आढळते कमिटीने कसं सूचित केलं त्या त्या पद्धतीने वागून घ्यायला पाहिजे. आणि ठेवणी ठेवून दुसऱ्या कुठल्या तरी अवधी संपलेले तर त्या ठेवणीदाराला माहिती द्यायला पाहिजे आणि पुन्हा ह्याच संस्थेमध्ये तो ठेवणी ठेवायला सारखे बघून गेलं पाहिजे. काहीतरी त्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर त्याला समजून द्यायला पाहिजे आणि ठेवणी बाहेर जाऊ नये असं सेक्रेटरीने बघून घ्यायला पाहिजे. आणि प्रत्येक विभाग असेल तर कुठेतरी खरेदी विक्री विभाग असेल तर त्या खरेदी विक्री विभागाचा व्यवहार संपूर्ण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि खरेदी विक्रीमध्ये काय काय सिल्क मालाचा तीन महिन्या एकदा संघाच्या सिब्बंदीने याबद्दल सिल्क मालाची तपासणी करावी आणि आढळते कमिटीने वर्षातनं एक वेळी सिल्क मालाचा तपासणी करून घ्यावी. आणि उधारी द्यायला कुठल्याही कानूनमध्ये अवकाश नाही, तरी पण आढळते कमिटीने काय सूचित केले असले तर त्यासाठी उधारी द्यायला पाहिजे आणि व्यवस्थित ते वसूल करून घ्यायचा जबाबदारी त्या संस्थेच्या शास्त्र विभागाच्या सिब्बंदी आणि मॅनेजरच्या कर्तव्य आहे. हे एवढं आजच्या विषयी मी सांगून आजच्या विषयी इथं संपवतो आणि पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी ह्याच वेळी. काहीतरी चुकले तर माफ करावे म्हणून सांगतो. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. नमस्कार. करो रक्षति रक्षिता.